नमस्कार. सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन गणेश उत्सव साजरा करतो आहे. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या विषयांवरती तुमच्याशी बोलण्याची संधी मिळते. खरं तर आता सगळंच ऑनलाईन आहे. पूर्वी मुलं फक्त ऑनलाईन गेम खेळत होती, आता अभ्यास पण ऑनलाईन आहे. एक काळ असा होता की मोबाईल म्हणजे मुलांसाठी व्यसन आहे आणि या व्यसनापासून पोरांनी दूर जावं याच्यासाठी पालक प्रयत्न करत होते आणि अगदी आहेही तसंच. एकेकाळी खेळण्यासाठी भरलेली मैदानं आता अचानक ओस पडली आहेत. एवढंच काय, मैदानावरती जाऊन पण पोरं मोबाईलवरती खेळतात. म्हणजे अशी एक वेळ होती की पालकांना सांगावं लागायचं की बाबा रे आता अभ्यासाला बस, चल मैदानावरून घरी ये. आता अशी वेळ आहे की पालकांना सांगावं लागतं मोबाईल ठेव, चल बाबा जरा मैदानावरती खेळ. मैदानं ओस पडली. व्यायाम, आरोग्य या सगळ्या गोष्टींकडे कमालीचं दुर्लक्ष होतं आहे आणि मुलं आता टेक्नोसवी व्हावीत, मुलं आता तंत्रज्ञान त्यांनी अवगत करावं, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता देता आम्ही मोबाईलमध्ये इतके वाहवत गेलो की मोबाईल एक व्यसन म्हणून पुढे यायला लागलं. मोबाईल आता पोरांच्या हातातून कसा काढून घ्यायचा हा विचार आपण करत होतो आणि त्याच वेळेला ऑनलाईन स्कूल सुरू झाले आणि पुन्हा तो मोबाईल मुलांच्या हातात द्यावा लागला. खरं तर मोबाईल वाईट नाही आहे, ते खूप चांगलं साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. एकमेकाशी संवाद ठेवण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे. पण त्याचा अतिरेकी वापर झाला आणि कितीतरी मुलांचे डोळे, त्यांची दृष्टी कमी झाली सारखं मोबाईल पाहून पाहून. मग या मुलांना मोबाईलपासून लांब कसं घेऊन जाता येईल? बरं, किती अतिरेक या मोबाईलचा. मी सांगेल की पूर्वी मूल जर रडायला लागलं ना, आई त्याला जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतलं की ते मूल रडणं थांबवत होतं. म्हणजे आईनं असं मूल छातीला लावलं की त्या पोराच्या कानानं पहिल्यांदा काय ऐकलं आईच्या गर्भात असताना, तर आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत आणि त्याला परिचित आहेत की अरे ही माझी आई आहे, आणि जवळ घेतल्याबरोबर ते मूल रडणं थांबवत होतं. आता काय परिस्थिती आहे? आता मूल रडायला लागलं की आई काय करते? आई पर्समधनं मोबाईल घेते, मुलाच्या हातात देते आणि हातात मोबाईल आल्याबरोबर ते मूल रडणं थांबवतं. आता आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतलेली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? हा तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे, हे शोधण्याची वेळ आहे. म्हणून तंत्रज्ञान वापरावं, तंत्रज्ञान अवगत करावं, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करावं, ते कोणीही नाकारत नाही. नवीन मुलं तंत्रज्ञानाला गवसणी घालू पाहत आहेत, पण त्याच परिस्थितीत तंत्रज्ञानाचा जर अतिरेक झाला तर त्याचे परिणाम निश्चितच चांगले नसतील. आणि म्हणून ते किती वापरावं, काय वापरावं याच्यावरती थोडा विचार व्हायला हवा. खरं तर आता ऑनलाईन स्कूल सुरू आहेत, पण मला असं वाटतं की जरी सगळं ऑनलाईन असलं तरी शिक्षकाची जागा आहे ना कुणी भरून काढू शकत नाही. म्हणजे शिक्षक हा एक वेगळा घटक आहे की मुलांना मार्ग दाखवणारा, त्यांना दिशा दाखवणारा, ज्याला आपण गुरुस्थानी पाहतो, त्या शिक्षकाची मुलांच्या आयुष्यातली जी भूमिका आहे ना, ती भूमिका फार महत्त्वाची आणि ती शिक्षकानं सुद्धा समजून घेतली पाहिजे. म्हणजे शिक्षक किती महत्त्वाचा आहे आणि त्याची भूमिका किती महत्त्वाची आहे हे विशद करणारा एक प्रसंग मी तुम्हाला सांगेल. स्वच्छता अभियानामध्ये आम्ही शाळांमध्ये फिरून मुलांना सांगायचो की स्वच्छ राहा, शौचालयावरून आल्यानंतर साबणानं स्वच्छ हात धुवा, जेवणाच्या पूर्वी साबणानं स्वच्छ हात धुवा. स्वच्छतेच्या सवयी मुलांना लागाव्यात याच्यासाठी आम्ही काही तिथं प्रात्यक्षिकं करायचो, हात कसा धुवायचा हे शिकवायचो. आणि जाताना मग आम्ही त्या शिक्षकांनाही सांगायचो की मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागल्या पाहिजेत. एक शिक्षिका होत्या, त्यांनी ते इतकं मनावर घेतलं की नाही, माझ्या प्रत्येक मुलाला स्वच्छतेची सवय असली पाहिजे. आणि मग जेवणाच्या सुट्टीत त्या स्वतः ओरंड्यात थांबायच्या आणि मुलांना सांगायच्या हात स्वच्छ धुवा. एक मुलगा हातच धुवायचा नाही, त्याला ती सवयच नव्हती. मग रोज त्याला समजावून सांगत तो मुलगा आता हात धुवायला लागला. पण गंमत अशी झाली, मुलगा हात धुवायचा आणि पळत पळत येऊन बाईंच्या, त्या शिक्षिकेच्या पदराला हात पुसायचा. बाई म्हटल्या आता काय करावं याला. त्या मुख्याध्यापकांकडे गेला आणि म्हटल्या सर, हा कधीच हात धुवायचा नाही, आता हात धुतोय पण माझ्या पदराला येऊन हात पुसतो. मुख्याध्यापक म्हटले ठीक आहे, त्याच्या आईला एकदा बोलून घेऊ. त्याची आई शेतात काम करणारी साधी. शाळेत बोलवल्यानंतर मुख्याध्यापकांनी विचारलं का हो तुमचा मुलगा हात धुतो का जेवणाच्या अगोदर? त्या बाईंनी सांगितलं हो, पूर्वी नाही धुवायचा पण आता रोज नियमित तो जेवणाच्या अगोदर हात धुतो. आणि पुसतो कुठे? कुठे पुसणार म्हणे, येतो आणि माझ्या पदराला हात पुसतो.
म्हणे अजून काय बदल झाला आहे तुमच्या मुलात? म्हणे आणखी एक बदल झाला आहे. मी ज्यावेळेस शेतावरती जायला निघते ना, त्यावेळेस पूर्वी असेच केसाचा आंबाडा वगैरे बांधून निघायचे. आता तो मला म्हणतो की आई जरा छान वेणी घाल, साडीला पिन लाव. म्हणजे त्याला विचारलं असं का? तर तो म्हणतो की आमच्या बाई कसे साडीला पिन लावतात तशी तू लावली पाहिजे, आमच्या बाई कशा टापटीप राहतात तसं तू राहिलं पाहिजे. त्यावेळेस त्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षिकेला सांगितलं, बाई तुम्ही खूप नशीबवान आहात. ज्यावेळेस हा मुलगा घरी जातो त्यावेळेस त्याच्या आईमध्ये तो शाळेतल्या बाईंना पाहतो, आणि ज्यावेळेस तो शाळेत येतो त्यावेळेस शाळेतल्या बाईंमध्ये तो त्याच्या आईला पाहतो. किती पवित्र क्षेत्र आहे हो शिक्षक असणं म्हणजे. आणि मुलांच्या जडणघडणीमध्ये तुमचं योगदान हे सुद्धा खूप मोठं आहे. आजही रस्त्यानं कुठेही जा, जर आपले जुने शिक्षक भेटले तर आपल्याला आदर वाटतो. आपण त्यांच्या पायाशी वागतो, त्यांना नमस्कार करतो, आदरपूर्वक त्यांच्याकडे पाहतो. शिक्षक असणंच हे खूप वेगळं काम आहे. मला कधी वाटतं की इतर कुठल्याही प्रोफेशनमध्ये एखादी चूक झाली तर फारसा फरक पडत नाही, परंतु एखादा शिक्षक जर चुकला ना तर पुढच्या कितीतरी पिढ्या बर्बाद होतील. म्हणून शिक्षकानं चुकून चालत नाही. शिक्षकाकडनं समाज काही आदर्शांची अपेक्षा करतो. आणि हे का माहीत आहे का? कारण शिक्षण म्हणजे निव्वळ नोकरी करणं नव्हे, नोकरीसाठी अपेक्षित असणाऱ्या क्षमता निर्माण करणं म्हणजे शिक्षण नाही. तर शिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व घडवणारं एक धारदार शस्त्र आहे. शिक्षण हे माणसाचं जगणं बदलवतं. शिक्षण हे माणसाचं जगणं सुंदर करतं. एका शाश्वत जीवनाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. आणि म्हणून शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा पाहायचा दृष्टिकोन जर बदलायचा असेल तर त्यातसुद्धा शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. हल्ली काय होतं माहिती आहे का? पालकांना असं वाटतं की मी एकदा फी भरली आणि चांगल्या शाळेत पोरांना ॲडमिशन घेऊन दिलं की माझं कर्तव्य संपलं. असं नाही होत. घरी आल्यानंतर तुम्ही त्या मुलाशी बोलता का? तू काय शिकला, काय नवीन वाचलं, काय नवीन ऐकण्यात आलं, या विषयावरती कधी त्याच्याशी चर्चा करता का? त्याला चांगली पुस्तकं कधी वाचायला देता का? वर्तमानपत्रातला अग्रलेख वाचल्यानंतर कधी पालकांना असं वाटतं का की चला हा अग्रलेख मला आवडला आहे, मी माझ्या मुलालाही वाचायला देईल, बघ बरं तुला आवडतोय का? हा संवाद आपला हरवत चालला आहे. शिक्षण म्हणजे फक्त फीज भरणं किंवा चांगल्या अभ्यासक्रमासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेणं इथपर्यंतच पालकांची जबाबदारी नाही आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये पालकांची, शिक्षकांची आणि त्या विद्यार्थ्याची जी जबाबदारी आहे ना ती आपण समजून घेतली पाहिजे. खरं तर शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे, आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. तुम्ही फक्त परीक्षेत पास होताय, तुम्हाला 90% मार्क मिळाले, 95% मार्क मिळाले, आपल्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही आहे. समाजातले प्रश्न तुम्हाला कळतात का? समाजाकडे तुम्ही सताड डोळे उघडे ठेवून पाहता का? समाजातल्या प्रश्नांची उकल मिळावी याच्यासाठी काही प्रयत्न करता का? तुम्ही डॉक्टर व्हाल हो, पण तुम्हाला समाजाची नाडी कळली का? तुम्ही अभियंते व्हाल, पण तुम्ही समाज अभियंते झालात का? तुमचं शिक्षण समाजाच्या उपयोगाचं, समाजाच्या हिताचं आहे का? या दृष्टीनं आपण कधी विचार करणार आहोत? आणि हो, शिक्षण घेणं म्हणजे काय? अक्षरांची ओळख होणं म्हणजे शिक्षण? संगणकाचं ज्ञान मिळणं म्हणजे शिक्षण? असं नाही आहे. अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण शिक्षित होतो, शिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण सुशिक्षित होतो, सुशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण सुसंस्कृत, सृजनशील व्हावं, हा शिक्षणाचा प्रवास अपेक्षित आहे. त्या प्रवासासाठी आपण काही वेगळं योगदान देतो का? त्या प्रवासासाठी मुलांना आपण तयार करतो का? का केवळ या स्पर्धांच्या, या परीक्षांच्या मायाजाल याच्यामध्ये भरकटणं आणि एखाद्या परीक्षेमध्ये खूप मार्क मिळवणं इथपर्यंतच आपल्याला शिक्षण अपेक्षित आहे? असं नाही आहे मित्रांनो. शिक्षणातनं आपण सुसंस्कृत आणि सृजनशील व्हावं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून पालकांनी, शिक्षकांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावं. वर्षानुवर्ष आपण तेच शिकवतोय का? क रे कमळाचा, भ रे भटजीचा, ग रे गवताचा. चला बदलूयात आता. क कर्मवीरांचा सांगूयात, भ भगतसिंगाचा सांगूयात, ग गाडगेबाबांचा सांगूयात. काळ आणि वेळेनुसार अपेक्षित असणारे बदल आपण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये करतोय का? मुलांना जे हवं आहे ते आपण त्यांना देतोय का? आणि हे सगळं देत असताना त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातलं माणूसपण जिवंत आपण ठेवतोय का? त्यांच्या संवेदना जाग्या आहेत का? समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती आपण विकसित करतोय का? आपला देश, आपली माती, आपलं गाव या संबंधानं त्यांच्यामध्ये कृतज्ञतेचा भाव आहे का? या भावना त्यांच्यामध्ये आपण निर्माण करतो का? जगण्यासाठी अपेक्षित असणारी नीतिमूल्य आपण त्यांच्यामध्ये निर्माण करू शकलो का? मला वाटतं या दृष्टीनं शिक्षण आणि शिक्षणाची प्रक्रिया याच्यामध्ये प्रगती व्हायला हवी, याच्यामध्ये विचार व्हायला हवा. हल्ली काय माहिती आहे का, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की
मी शिकलो पाहिजे, शिकून मी नोकरी मिळवली पाहिजे, एक मोठं पॅकेज मिळालं पाहिजे आणि तिथपर्यंतच आपल्याला अ, अपेक्षा आहे. परंतु मी पुन्हा पुन्हा सांगेल, की निव्वळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपल्याला शिक्षणाकडे पाहता येणार नाही. आपल्याला असं वाटतं, की नोकरी मिळाली म्हणजे शिक्षणाचा काम पूर्ण झालं, असं नाही आहे. नोकरीसाठी आपण काहीही करायला लागलो, आपलं अस्तित्व गहाण ठेवायला लागलो, आपला स्वाभिमान बाजूला ठेवायला लागलो, आपल्याला आवड नाही आहे त्या क्षेत्रात सुद्धा आपण उगाचच आयुष्य खर्च करत आहोत. आपल्याला आवडती क्षेत्र कोणती आहे, त्या क्षेत्रात आपल्याला करिअर करता येईल का? कुणीतरी डॉक्टर झालं आहे म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे, कुणीतरी इंजिनियर झालं आहे म्हणून मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा या क्षेत्राला पुढे भविष्यात संधी खूप आहेत म्हणून मला त्या क्षेत्रात जायचं आहे. ठीक आहे, नोकरीचा उदरनिर्वाहाचा भाग म्हणून हे ठीकही असेल. परंतु जगणं म्हणून ज्यावेळेस तुम्ही शिक्षणाकडे पाहता, त्यावेळेस आपण शोधलं पाहिजे, की अरे मला नेमकं काय आवडतं? जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, तसं माझ्यातही काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण मला ओळखता येईल का? हां, मला मान्य आहे, की सगळेच वेगळेपण किंवा सगळ्याच आपल्या स्ट्रेंथ ह्या उदरनिर्वाहाचं साधन ठरू शकत नाहीत. परंतु निव्वळ उदरनिर्वाहाच्या पाठीमागं धावत असताना आपण आपल्या कलागुणांकडं, आपण आपल्यामध्ये असणाऱ्या स्ट्रेंथकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना? लक्षात घ्या, सचिन तेंडुलकरसारखा षटकार ऐश्वर्या रायला कधीच मारता येणार नाही. ऐश्वर्यासारखा ठुमका लता दीदींना देता येणार नाही. लता दीदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येणार नाही. मी भाषण करू शकेल, पण मला कुस्ती नाही करता यायची. प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. कमळाच्या फुलानं जर ठरवलं मला आंब्यासारखं मोहरायचं आहे, शक्य नाही. आंब्यानं जर ठरवलं की मला मोगऱ्यासारखं सुगंधी व्हायचं आहे, तर ते शक्य नाही. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे आणि मला वाटतं ते वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता येईल, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. आणि शिक्षणाचं ते ध्येय आहे, की या लेकरांमध्ये नेमकं काय चांगलं आहे ते ओळखावं. त्यांच्या गुणांचं परीक्षण व्हावं, त्यांच्या गुणांना आणखी डेव्हलप करता येईल, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, खरं तर हे या व्यवस्थेचं काम आहे. आणि ते चोखपणे करता यावं, याच्यासाठी पालक आणि शिक्षक या दोघांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. आपला असा समज आहे, की फक्त नोकरी, नोकरी, नोकरी. मला एक गंमत सांगतो. आमच्या इकडे एक बाग आहे. त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं होतं. आता जागा एकच आहे, नोकरी एकालाच मिळणार आहे, 999 लोकांना घरी जावं लागणार आहे. पण आम्ही पोरांना सांगितलं आहे, काही कर, नोकरी लागली पाहिजे. मग अगदी उच्च शिक्षित पोरांनी सुद्धा त्या क्लर्कच्या जागेसाठी ॲप्लिकेशन केलं होतं. एका मुलाला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार, त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला, काही करायला नोकरी देऊ नका. म्हणे काय झालं? म्हणे बागेमध्ये जे गोरिला माकड आहे, ते गोरिला माकड मरून गेलं आहे. आता बागेत गोरिला नाही, लोकं बागेत येतील कशी? लोकच जर बागेत आली नाही तर याचं उत्पन्न कसं वाढणार? बागेला उत्पन्न नसेल तर पगार कशातनं करायचा? काही करा पण याला नोकरी देऊ नका. तो तरुण म्हटला, अहो असा तोंडातला घास काढू नका. तो रडायला लागला. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांच्यासमोर एकच ध्येय आहे, ते म्हणजे काहीही करून नोकरी मिळवणं. त्यानं त्या बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं, काही करा पण नोकरी द्या. तर बागेतल्या मॅनेजरनं सांगितलं, बाबा पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरिलाचं करावं लागेल. हा म्हटला, पगार तर क्लर्कचा आहे ना, मग गोरिला तर गोरिला. रोज यायचा, गोरिलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. लोकं यायची, शेंगा बिंगा खायला घालायची, म्हणलं मजा आहे. पगार पण चालू आहे आणि डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि त्या कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून आज जोरजोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. आता वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडल्यावर म्हटला, नोकरी गेली तरी चालते, पण जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून जीवाच्या आकांतानं हा ओरडायला लागला, वाचवा वाचवा. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं, गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. खरं तर शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित होतं, पण जर शिक्षणातनं आम्ही फक्त नोकरीसाठी आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवणार असू, आमच्याकडे आमच्या क्षमता ओळखण्याची जर कुवत नसेल, तर असं शिक्षण काय कामाचं? मी अशी अनेक न शिकलेली माणसे सांगेल की ज्यांचा स्वाभिमान जागृत होता, अशी अनेक न शिकलेली माणसं सांगेल की ज्यांनी त्यांच्या कलेच्या जोरावरती, त्यांच्या ज्ञानाच्या जोरावरती आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि मी अशी शिकलेली, तुमच्या माझ्या दृष्टीनं शिक्षित असणारी अशी असंख्य माणसं आहेत की ज्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी नाही करता आला. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही शिकू नका, शिक्षण घ्या, परंतु माहिती आणि ज्ञान या दोनही गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत.
आपण माहितीलाच ज्ञान समजण्याची गल्लत करतोय. ही माहिती आहे, या माहितीचं ज्ञानात रूपांतर करायचं असेल तर त्याचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं याच्यासाठी एक वेगळा विचार आपल्याकडे असायला हवा आणि त्या दृष्टीनं आपण शिक्षणाकडे पाहायला हवं. म्हणून आपल्या मुलांना जरूर शिकवा. खरं तर शिक्षण हे अज्ञानाला, अंधाराला भगदाड पाडणारं एक फार मोठं शस्त्र तुमच्या माझ्या हातात आहे. आपली परिस्थिती नसेल, आपल्याला परिस्थिती अभावी शिकता आलं नसेल, आपल्याला परिस्थिती अभावी चांगल्या शाळांमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता आलं नसेल, पण आपल्या मुलांना मात्र निश्चित शिकवा. त्यांच्या शिक्षणासाठी काम करा. या मुलांना मोठी स्वप्न दाखवा. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असणाऱ्या क्षमता त्यांच्यामध्ये शिक्षणातून कशा निर्माण करता येतील त्यासाठी प्रयत्न करा. मुलाबाळांना भरभरून वेळ द्या. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवरती बोला. निश्चितपणे शिक्षणातनं अपेक्षित असणाऱ्या ध्येयापर्यंत, शिक्षणातून अपेक्षित असणाऱ्या उत्तरापर्यंत आपल्याला निश्चित पोहोचता येईल. परीक्षा, त्या परीक्षांची उत्तरं आणि मग तिथं पास होण्यासाठीच्या सगळ्या ट्रिक्स याच्या पलीकडं पोरांनो जायला पाहिजे. आपण प्रयोगशाळेमध्ये पोरं प्रयोग करत नाहीत. त्यांना सांगितलं जातं लिटमस पेपर तेवढाच आहे, नाही वापरला तरी चालेल. चंचूपात्र फुटेल, नाही प्रयोग केला तरी चालेल. कसे वैज्ञानिक जन्माला येतील? शाळा कॉलेजांमधल्या लायब्ररीमध्ये जाऊन अवांतर पुस्तकं पोरं वाचत नाहीत. त्यांना या अभ्यासाचीच पुस्तकं आणि हेच इतकं इथेच त्यांची स्पर्धा एवढी मोठी आहे की अवांतर काय त्यांनी वाचावं. शाळेतल्या कितीतरी लायब्ररीमधली पुस्तकं धूळ खात पडलेली आहेत. चांगले चित्रपट पाहिले जात नाहीत, चांगली गाणी ऐकली जात नाहीत, चांगल्या नाटकांना आपण जात नाहीत. फक्त सिलॅबसमधल्या पुस्तकात आणि शाळेतल्या 4 भिंतीत शिक्षण होत नाही. कधीतरी शाळेच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन सताड डोळे उघडे ठेवून माणसंसुद्धा वाचता आली पाहिजेत. समाजात अशी असंख्य यशस्वी माणसं आहेत की ज्यांच्याकडनं कळेल यश कसं मिळवावं. अशी अपयश मिळालेली ही माणसं आहेत की ज्यांच्याकडनं कळेल की अपयशापासून जर दूर जायचं असेल तर काय टाळायला हवं. अशी माणसं आपल्याला वाचता यायला हवीत. आपल्याला अशा माणसांशी संवाद ठेवता यायला हवा. म्हणून शिक्षणातली महत्त्वाची जी प्रक्रिया आहे संवाद, तो कमी होता कामा नये. हल्ली आपल्या मुलांसोबत संवाद उरला नाही, मुलांचा आपल्यासोबत संवाद उरला नाही. घरी आल्यानंतर मुलं मोबाईलमध्ये असतात. व्हॉट्सॲप, फेसबुक, सोशल मीडिया ही चांगली माध्यमं आहेत, परंतु त्याचा अतिरेकी वापर हा योग्य नाही. किंवा पालकसुद्धा बहुतांशी मोबाईलवरती असतात की त्यांना आपल्या मुलाबाळांसोबत बोलायला वेळ नसतो. मी म्हणेल की ही समाज माध्यमं, हे तंत्रज्ञान जरूर अवगत करा, ते जरूर वापरा, पण ते किती, कुठपर्यंत याचं मात्र प्लॅनिंग आपल्याकडं असलं पाहिजे. नाहीतर या सगळ्या साधनांमध्ये आम्ही इतके अडकून जाऊ की मूळ ज्ञानापर्यंत तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येणार नाही. जगणं सुंदर जर करायचं असेल, जगणं छान करायचं असेल, जगण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर शिक्षणसुद्धा आनंददायी असलं पाहिजे. शिक्षणाकडे असं जड अंतःकरणानं पाहू नका. आयुष्यातला एक रटाळवाना टप्पा म्हणून शिक्षणाकडे पाहू नका. आश्चर्य म्हणून सांगेल, एका शिक्षण तज्ज्ञाचं विधान होतं, मला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकायचं आहे, पण शाळा कॉलेजातल्या दिवसात फारसं काही शिकता आलं नाही. हे केवढं दुर्दैव आहे की शाळा कॉलेजातल्या दिवसात आपल्याला फारसं शिकता आलं नाही, तसं मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहील. खरं तर शाळा कॉलेजांमधल्या दिवसातच जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घ्या. तसं तर आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असतो. आपण विद्यार्थीच असावं आणि विद्यार्थी बनून ज्ञान ग्रहण करावं आणि जगणं सुंदर करावं. आपण शिक्षणाकडे थोडंसं व्यापक दृष्टीने पाहू आणि त्यातली मजा घेऊ, त्यातला आनंद घेऊ, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.